नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, लिंग पिसाट, खरात बुवा या खरात बाबा या संबंधानं SITची स्थापना किंवा निर्मिती झाली होती. त्या SIT प्रमुखांनी काल एक पत्रपरिषद घेतली. ती पत्रपरिषद केवळ पत्रकार बांधवांना निवेदन देण्यासाठीच होती. अर्थात पत्रकार परिषदेत शक्यतो प्रश्न आणि उत्तरांची देवाणघेवाण होत असते. परंतु SITचे ज्या प्रमुख आहेत त्यांनी केवळ आपलं निवेदन केलं आणि ते निघून गेल्या. त्याचे काही अंश मला पाहायला मिळाले. तत्क्षणी एक जाणवलं की थेट असाच प्रकार आमच्या धुळे जिल्ह्यात झाला होता. सुमारे 25-30 वर्ष त्याला झाले असतील. एक धर्मभास्कर तेथे होऊन गेला. त्याचं मूळ नाव होतं भास्कर वाघ. त्याने अशाच पद्धतीने हातचलाखी करून, हेराफेरी करून काही कोटींचा तेव्हा भ्रष्टाचार केला होता आणि त्याच्या त्या एकूणच प्रकरणाला स्त्रियांच्या इब्रती संबंधीने किनार होती. शहरातल्या बऱ्याच प्रतिष्ठित महिलांची नावं त्यात घेतली गेली तत्कालीन. आणि कालांतराने झालं असं की भास्कर वाघाला अटक झाली अपेक्षेप्रमाणे. त्याचा खूप मोठा कबुली जबाब घेतला गेला. अनेक वर्ष चाललं ते. त्या कबुली जबाबात नेहमी अशा पुढ्या येत असत त्या कबुली जबाबाच्या अनुषंगाने की अमक्याचे नावं दिले, 70 नावं दिले, 100 नावं दिले, हा मंत्री, तो आमदार, तो खासदार. तथापि पोलीस दलाने त्यावेळेस अशी एक काळजी घेतली की जे म्हणून कल्प्रिट होते, ज्यांनी म्हणून भास्कर वाघाला संरक्षण दिलं, मदत दिली, त्याला मोठं करण्यात आपली भूमिका बजावली, त्या कोणाचीच नावं जाहीर होऊ दिली नाही. झालेला भ्रष्टाचार, दुराचार यापेक्षा यंत्रणेला तत्कालीन पुढाऱ्यांची अधिक काळजी होती. तेच आताही दिसतंय. म्हणजे फक्त पात्र बदलली, व्यवस्था तीच. आता सोशल मीडियावर किंवा प्रसिद्धी माध्यमांवर बऱ्याचशा गोष्टींवर प्रकाश टाकला गेला. कोणाकोणाच्या भागीदारीत हा खरात व्यवसाय करत होता, या खरातच्या व्यवसायातले भागीदार कोण यांचे अगदी स्पष्ट लेखी पुरावे समोर येऊन देखील त्यांच्यापैकी कोणालाही साधे समन्स देखील नाही. ही यांची कार्यपद्धती. महाराष्ट्राचा तत्कालीन मुख्यमंत्री, ज्याला टिकली बाबा म्हणून देखील ओळखलं जातं, अशा माणसाने, अशा नेत्याने अनेक वेळा फोनवर या खरातशी संभाषण केलं होतं, संपर्क साधला होता. त्याच्या बाबतीत साधे सूतोवाच देखील नाही. हे आता नक्की लक्षात येत आहे की या खरात भोवतीच हे सगळं फिरत राहील, खरातवरच फोकस राहील. इव्हन त्याचे कुटुंबही देखील फरार आहे, ते तसेच फरार राहतील याची काळजी घेतली जाईल. आणि नजीकच्याच भविष्यकाळात आता कुंभ येतोय, तो तर यापेक्षा मोठा उत्सव असणार आहे. त्याच्या अनुषंगाने खूप गोष्टी बाहेर येतील. सुरू झाली फटाक्यांची लढ आणि हा खरात कालांतराने असाच मागे फेकला जाईल. याच्यात ज्यांच्यावर अन्याय झाला आहे तो अन्यायही तसाच गाडला जाईल त्यांच्या सहित. आणि खरात जे जे खरोखर साथीदार होते ते सगळे नामनिराळे राहतील. ही ती व्यवस्था आहे. ही व्यवस्था अनादिकालापासून सुरू आहे.
त्याच्यातले पात्र बदलले. तेव्हाचे गुन्हेगार गेले, तेव्हाचे पोलीस अधिकारी गेले. आता जे नवीन गुन्हेगार आले, नवीन पोलीस अधिकारी आले. तर मित्रांनो, लिंगपिसाट खरात बाबाच्या एकूणच प्रकरणावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तो आपल्याला कसा वाटला हे कळवल्यास मी आपला उपकृत राहीन. वेळेअभावी येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.